जनता पार्टीच्या ताई आहेत समोर आणताई। आपण बघतो की आपलं जे मतदारसंघ आहे बंजारा बगोल किंवा जातीयतेच्या आधारावर आपले जे मतदारसंघ ठरवल्या जाते, प्रत्येक जण जो तो आपल्या समाजाचा कॅन्डिडेट उभा करतो आणि मत मिळवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे। नेमकी जी निवडणूक जाती पातीला न मानता विकासात्मक कामाला पाहून व्हायला पाहिजे, कुठेतरी आपल्या पुसतचं जातीयतेच्या आधारावर ठरवण्याचं समीकरण आपल्याला दिसून येते का, किंवा तशा प्रकारची कुठेतरी आपल्याला जे काही बदल घडताना दिसत आहे का? जातीय समीकरणच जास्त दिसून येते राजकारणामध्ये, पण मला असं वाटतं की समनक जनता पार्टी ही एक जातीय समीकरण मोडीत काढण्यासाठी, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी स्थापन झालेली आहे। आणि जे आज तो आपला एक सर्वसाधारण मुलगा इथे बोलला की जे सत्तेमध्ये आहे ते त्यांनी काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, तो बोलला की सत्तेमध्ये जे मालक बसलेले आहे, मला सांगायचंय सत्तेत बसलेले हे मालक नाही, ते सेवक आहेत। त्यांनी सेवक म्हणून जनतेची सेवा करायला पाहिजे। त्यांनी फक्त आपला वोटिंगचा उपयोग घेण्यासाठी आपला इस्तेमाल करायचा नाही आहे, वोटिंग पुरताच। त्यांना आपण निवडून देतो याच्यासाठी की तुम्ही जनतेची सेवा करा, जनतेपर्यंत आरोग्याचं, शिक्षणाचं, जे आज शिक्षणाचं खासगीकरण चाललेलं आहे, शेतीची माती झालेली आहे, ह्या गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजे। याच्यासाठी मला असं वाटतं महामानवाच्या विचाराचा व्यक्ती सत्तेत जाणं गरजेचं आहे। आपण दोनच अभिप्राय घेणार यामध्ये, एक समनक जनता पार्टी आणि एक माझ्या उजव्या हाताला राहिलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा। आता समनक जनता पार्टीलाच का निवडून दिलं पाहिजे, अगदी दोन शब्दामध्ये आपलं मत मांडा। सर, जसं की विकासावर बोलण्यासाठी आपण इथं जमलेलो होतो, तर 76 वर्ष स्वातंत्र्य मिळून 76 वर्षामधून 1% विकास झालेला आहे का नुसती कागदोपत्रीच आहे? तर शासन जो सत्तेमध्ये आहे, मोदी सरकार जो सत्तेमध्ये आहे, जे महिलांचं संरक्षण करू शकत नाही। मणिपूर मधली राज्यामधली जी घटना घडली होती, 2 महिलांना नग्न भर रस्त्यात फिरवणं आणि त्या महिलेचा पती मिलिटरीमध्ये सीमेवरती सेवा करत होता आणि तो खंतपणे तो म्हणत होता की मी देशाचं संरक्षण करू शकलो पण माझ्या पत्नीचं संरक्षण नाही करू शकलो। ही किती खंताची गोष्ट आहे, किती दुःखदायक गोष्ट आहे ही। जर शासन सैनिकांच्या बायकोचं संरक्षण करत नसेल तर आमच्या सरकारची काय बिशत आहे, सर्वसाधारण महिलांची काय बिशत आहे? आणि मला समनक जनता पार्टी विषयी बोलायचं आहे। समनक जनता पार्टी का स्थापन करायचं काम पडलं? जसं आपल्याला 2 मुलं आहे आणि वडील जेव्हा 2 पेढे घेऊन घरी येतात आणि एका मुलाला अर्धा आणि एकाला 1.5 दिला तर ते मान्य नसते। ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे, आपल्याला दोघांना समान पाहिजे। तसं देशामध्ये देशाची जी संपत्ती आहे, मालमत्त्याच्या समान अधिकार आहे। तसं त्यासाठी समनक जनता पार्टी सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे आणि समतावादी। आणि आज जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत ना, हे आपल्याला धर्मामध्ये अडकून आपसात लढवण्याचा प्रयत्न करत आहे। कधी कोणत्या पार्टीत घुसतील, कधी एकत्र येऊन बसतील, जेवतील आणि आपण सर्वसाधारण लोक याच्यात भरडल्या जात आहे। तर मला वाटते इथं जे बी माझे बंधू आणि भगिनी आहेत यांनी या गोष्टीचा विचार करावा। मतदान हा आपला अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे। हा अधिकार आपण बजवायलाच पाहिजे, 5 वर्षांनी हा अधिकार यायलाच पाहिजे। ज्या आधीच्या खासदार भावनाताई गवळी होत्या, या फक्त आल्या, निवडून गेल्या, फक्त आपल्या मताचाच उपयोग त्यांनी घेतला। आपल्याकडे अजूनही आम्हाला एक वेळा तोंड दाखवलेलं नाही आहे आणि यवतमाळ जिल्हा हे सोनं पांढऱ्याचं जिल्हा म्हणून ओळखलं जातं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। तर म्हणून मला असं वाटतं की ह्या जे सत्तेत बसलेले आहे यांना खाली खेचणं गरजेचं आहे। जनता यावेळेस या 2024 मध्ये जनता दाखवून देतील। आणि समनक जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत आमचे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड सर, हे संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, आणि हाच विचार बाळासाहेबांना पटलेला आहे। याच विचारांनी बाळासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराशी जुडलेले प्राध्यापक डॉक्टर अनिल भाऊ राठोड यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मिळाला आहे आणि निश्चित आहे
जास्तीत जास्त बहुमताने विजय होतील प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड सर. आता यांनी ज्याप्रमाणे